शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मलबार येथील बाणगंगा तलावाची आज पाहणी केली। ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या पुनर्विकासाचं काम सुरू असताना कंत्राटदाराकडून पुरातन पायऱ्या तुटल्यानं मोठा वाद उफाळून आलाय। या कंत्राटदारानं जेसीबी पायऱ्यांवर नेल्यानं त्या पायऱ्यांचं नुकसान झालंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांनी बाणगंगा तलावाची पाहणी करून राज्यातल्या सत्ताधारी महायुतीवर टीकाही केली। नाही, हा योगायोग आहे की मुद्दामून राग काढण्याचं काम चाललेलं आहे। तसं पाहिलं गेलं तर दक्षिण मुंबई असेल, अयोध्या असेल, दोन्ही ठिकाणी भगवान श्रीरामाचं आपण पाहिलं असेल त्यांच्या जीवनात फार मोठी स्थानं आहेत। दोन्हीकडे अशी कामं झालीत। इथे आपण पाहिलं असेल कॉन्ट्रॅक्टरनी जो दगा दिलेला आहे, पायऱ्या तुटलेल्या, जेसीबी ह्या पायऱ्यांना आणण्याची गरजच काय होती, ते स्कोप ऑफ वर्कमध्ये आहे की नाही, त्यांच्यावर केस झाली की नाही झाली हा विषय। तसंच राम मंदिरामध्ये छत गळायला लागलेलं आहे। तर मुद्दा नक्की हाच येतो की काम जरी करायचं असेल, धार्मिक स्थळांचं असेल किंवा कुठच्याही गोष्टीचं काम असेल, आपण पाहता एअरपोर्टचं छत आता फाटायला लागलेले आहेत, पडायला लागलेले आहेत, अनेक ह्या गोष्टी लोकांसमोर यायला लागलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।